म्हटलं आज ध्रुवीसाठी काय बनवावं, तर विचार केला की छान बेसनचा चिला बनवावा आणि सोबत रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करून द्यावी. तर चिला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन. तर आवश्यकतेनुसार तुम्ही चिला जेवढा तुम्हाला बनवायचा आहे तेवढंच बेसन घ्यायचं आहे. मला ध्रुवीसाठी चिला बनवायचा आहे तर मी तिच्यापुरतंच थोडं बेसन घेतलेलं आहे. तर आता आपण बनवूया बेसनचा चिला. तर त्यासाठी आपण घेतलेला आहे 2 चम्मच बेसन, कांदा, लसूण, टमाटर आणि थोडी पत्ताकोबीसुद्धा मी यामध्ये टाकणार आहे. इथे व्हेजिटेबल मिक्स ॲड केलेले आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं तिखट, बाळानुसार हळद, मीठ आणि धने पावडर थोडं ॲड केलेलं आहे. मी बाकी तर काही ॲड केलेलं नाही आहे बिकॉज मी बाळासाठी बनवत आहे. थोडं जिरं. तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या वस्तू आवडते ते तुम्ही चिल्यामध्ये टाकू शकता. ओवा पण टाकू शकता. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे मी यामध्ये. आणि आपल्याला आता पाणी टाकून हे सगळं पाणी टाकून झालं की आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यामध्ये कुठलेही लम्स असायला नको. जर आपल्याला पाणी कमी वाटत असेल तर आणखी आपण यामध्ये पाणी ॲड करू शकतो. छान त्याला फेटायचं आहे तोपर्यंत एकत्र व्यवस्थित एकजीव होणार नाही. अशा पद्धतीने जशी मी फेटत आहे तशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपला हे पेस्ट चिल्यासाठी रेडी झालेलं आहे. तर आता आपण तुम्हाला हवं तसं ठेवू शकता. घट्ट हवं असेल तर घट्ट ठेवा, पातळ हवं असेल तर पातळ ठेवा. मी तर थोडं पातळच ठेवलेलं आहे. इथे मी तवा घेतलेला आहे. तव्यामध्ये थोडं तेल ॲड करायचं आहे जेणे की आपला जो चिला आहे तो तव्याला चिपकणार नाही आणि आपला चिला छान क्रिस्पी होणार. तर इथे आपलं तेल पण तापलेलं आहे तव्यावर. आता आपल्याला यामध्ये पसरवायचं आहे आपलं बॅटर. मी छोटे छोटे चिले बनवत आहे कारण की ते मी माझ्या ध्रुवीसाठी बनवत आहे. तुम्ही तुमच्यासाठी बनवत आहे तर चिल्याची साईज ही मोठी ठेवा. बाळासाठी बनवत आहे तर चिल्याची साईज ही छोटी ठेवा. रेसिपी आवडल्यास चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. मी तुमच्यासाठी अशा छान छान रेसिपी आणत राहणार. तर इथे आपला चिला एक साईडनी छान क्रिस्पी झालेला आहे तर त्याला छान पलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडनी पण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान शिजू द्यायचं आहे. चिला हा चांगला शिजू द्यायचा हवा असतो, नाहीतर बाळाचं पोट दुखू शकतं कारण की हा बेसनापासून बनलेला असतो. तर व्यवस्थित तुम्ही त्याला शिजवायचं आहे. तर इथे आपला चिला रेडी झालेला आहे खाण्यासाठी. तर ध्रुवीलासुद्धा चिला खूप आवडलेला आहे. तिने खूप मजेने खाल्ला आहे. प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा.